माहिती आहे कढई ठेवतो आता आमचं सामान सगळं रेडी झालं आता मस्त. कमी करून द्यायची का थोडीशी फ्लेम? हां तो मसाल्याचा डब्बा अरे नाना तपलं ना सराटा नाना त्याची फ्लेम खूपच आहे. पाणी आणलं का? पाणी आणलं नाही अजून. ते मग मसाला पाणी लागेल. जळतंय पप्पा ते कमी करा. कमी करू पप्पा ते जळतंय. काही फरक नाही पडत. जास्त पटकन चालू झाला हे ठेवू का? लागेल आता आपण टाकू त्याच्यात हळद टाकू धणा पावडर. याच्या आधी हा मसाला होता शेंगदाणे लसूण आणि हिरवी मिरची खूप सारी त्याला मस्त नाही मस्त बसली. आता थोडंसं पाणी टाकू म्हणजे तो मसाला एकदम जळणार नाही. थोडंसं वांग पाहिजे होतं. वांग आम्हाला मिळालं. त्याला थोडंसं हे झालं की मग आपण तुरीचे दाणे टाकू. आता आपण याच्यामध्ये तुरीचे दाणे त्यांना भाजून घेतले आणि थोडेसे हातभार त्याला वाटून घेतले होते. आता ते याच्यात टाकून देऊ बाकी याला तर तेल फुटून चाललंय मसाल्याला. हा तेल चांगलं मस्त सुटतंय आता. हा असू द्या ना. त्याच्यात पाणी टाकून देऊ म्हणजे याला छान उकळी फुटेल. थोडं अजून पाणी टाकायला लागेल कारण की ती शिजेल ना ती कमी होईल. कारण ती खूप घट्ट होईल. आपण त्याच्यात दाण्यांचं पण कूट टाकलंय म्हणून. मीठ थोडंसं अजून पाणी टाकूया कारण ती शिजत राहील ना म्हणून थोडं पाणी टाकलंय कारण तिला घट्टपणा येईल थोड्या वेळाने. आणि लगेच त्याच्यासोबत आपण टाकणार आहे मीठ. चवीनुसार मीठ टाकायचंय. आता इथे मम्मी कोथिंबीर टाकते. थोडीशी साफ करते कोथिंबीर. पाणी का त्याच्यात? ते मम्मी कोथिंबीरला थोडं धुवून घेते. त्याला काय म्हणता मम्मा? मम्मा कृष्णार्पण केलं त्याच्यामध्ये. चुलीमध्ये पण थोडस असं अन्न बनलेलं टाकायचं असतं. जेवण पण इथेच करू. जेवणामध्ये काय काय बनलं माहिती का? बाजरीची भाकरी, कढी, ज्वारीची भाकरी आणि किती मस्त कथा पडायला तुरीचे दाण्यांची भाजी. मस्त उकळी फुटली. मीठ टाकून ती मस्त उकळी आली आहे आणि आपण थोडासा त्याचा आज कमी केली आहे. विस्तो थोडा कमी केलाय. काय वाटते? सोबतच कढी बनवली अजून सोबत मस्त आणि भाकरी आहे बाजरीच्या आणि ज्वारीच्या.
असा कांदा खायला मज्जा येते. अजून टेस्टी बनतो. हे पण दाखवा मग. शेतात असंच खातात ना तुम्ही? शेतात? हो शेतात असंच पडतो आम्ही. मम्मा हे बघ. मम्मा हे पण दाखव. मम्मा. आणि हे पेढा तयार करून आणलाय गावावरून नानांनी. आणि गाजरचा हलवा. गाजरचा हलवा पण आहे. जेवणानंतर खायचं असतं ते. नाही तो डबा ठेव. डबा ठेव. नाना आता इकडे भाजी घेऊन येत आहे. मध्यभागी ठेवून देतो. असेल पण तुम्ही कपड्याने का करताय? हा त्याला कपडा जास्त सोयीस्कर असतो कारण. मग सांडशी माका आणायला हो हमारी भाजी